आयडिया केली आणि खड्ड्यात गेली. शाळेत असल्यापासून किडे करण्याची सवयच होती आम्हाला. सरळ रस्त्यावरून जाणं कधी जमलंच नाही. अगदी प्रयत्न करूनही नाही. नेहमी जगापेक्षा वेगळं करायचं हौस असायचं. या प्रकारची सुरुवात वर्गात सगळे एकसाथ नमस्ते सर म्हणून उभे राहिले की आपण उभं राहायचं नाही. इथूनच सुरुवात झाली. सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हणून झालं की एकट्यानेच गुड मॉर्निंग असं म्हणायचं. वर्गामध्ये डब्बा खाणे हे तर कॉमन होतं. फार आपल्या विविध गुणदर्शन दाखवण्याची कोणतीच संधी सोडायची नाही. वर्गात फटाके फोडणे, सरांच्या गाडीची हवा काढणे, वरांड्यामध्ये उभा राहून मास्तरांच्या नावाचे बोलवणे, ते बघायला लागले की मैदानात त्यांच्या नावाच्या मुलाला हात करणे वगैरे सगळे प्रकार झालेले. आता काहीतरी मोठा कांड करायचं गरजेचं होतं. त्याशिवाय आपली ओळख होत नाही. ओळख बनवायला खूप अभ्यास करावा लागतो किंवा खूप अवकाळीपणा. आता पहिला प्रकार माझ्या सोयीचा असला तरी ग्रुपच्या सोयीचा नसल्याने आम्हा दुसऱ्याचाच प्रकार जादा करावा लागला. वर्गातून बाहेर काढल्यावर एकदा आम्हाला चिमणी उडाली, कावळा उडाला खेळताना, तर एकदा गोल दगडांनी कोयबा खेळताना पकडलो गेलो. तेव्हापासून आम्हाला वर्गात बाकावर उभा करायला लागले. आमच्या शाळेच्या बाजूलाच कृष्णा नदी होती. बॉल हरवला की आमची मधलची सुट्टी कृष्णा नदीच्या धरणावर पाण्याशी खेळत जायची. एकदा सहज इथल्या ईशाल्याला म्हणालो की रस्ता कुठं जातोय र? ईशाल्या म्हणाला, आमच्या बा होता रस्ता बनायला. मला माहीत असायचं. सरळ विचारल्यावर सरळ बोलला तर त्यो ईशाल्या कसला? किरण्या म्हणाला, मला वाटतंय बागेतल्या गणपतीला जात असावा. होय होय, असल. किरण्याने पाठिंबा दिला. जायचं का उद्या थोडं फास्ट चालून तर दुसऱ्या वॉर्निंग बेलच्या अगोदर पोहोचू? जाऊया की भावा. इथल्याने पटकन पाठिंबा दिला आणि किरण्यात पण तयार झाला. इतका वेळ शांत बसलेला विड्या आणि निख्या दोघंही आम्ही नाय येणार म्हणाले. मग आहे पाण्यात. मगर आहे पाण्यात. हो, बोड्याच्या इथं चाळणीत पाणी घेऊन जीव द्यायला पाणी नाही आणि मगर येणार आहे होय. झालं. उद्या मधली सुट्टी झाली की लगेच निघायला ठरलं. ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उघडला आणि शाळेत आपापल्या आमची चर्चा झाली. निखिल्या आणि विड्या नको नको म्हणत होते, पण मी ऐकायला मनस्थितीत नव्हतो. भारताचा शोध वास्को द गामाने लावला की कोलंबसने, यात वाद सुरू असतानाच आम्ही बागेमध्ये त्या गणपतीला जायच्या नवीन वाटेचा शोध लावला होता. मधल्या सुट्टीच्या आधीच डब्बे खाऊन झालेले. जशी बेल पडली तसं मी आणि ईशाल्या मागच्या दाराने आणि किरण्या, विड्या, निखिल्या पुढच्या दाराने बाहेर पडलो आणि तडक धरणाकडे जाऊन बसलो. वाटेचा अंदाज घेतला आणि निघालो. नदीकडचा भाग असल्याने सकाळी कामे न उरकलेली तुरळक गर्दी तिथे होती. नाकाला रुमाल लावून आम्ही पुढे निघालो. मी आणि किरण्या पुढे, ईशाल्या मध्ये आणि निखिल्या विड्या मागे असा ताफा निघालेला. आता उजव्या बाजूला नदी आणि डाव्या बाजूला ऊसाची शेती असं होतं. नदीपासून थोडं किनारा आणि मग 10 फूट उंचावर शेती होती. तिरकस चढ उतार लागेल अशी शेती. नदीला जोडणारा रस्ता होता. आम्ही मधून रमत गमत पाण्यामध्ये भाकऱ्या टाकत चाललो होतो. आमच्या रस्त्यात पहिला अडथळा आला. एक साधारण 2 फूट लांबीची खोल दरी होती. पाणी असल्यामुळे विड्या घाबरले आणि याला आम्ही उचलून पलीकडे नेले. आम्हाला नदीच्या पलीकडे लोक पुढं जाऊ नका म्हणून म्हणायचे. आम्हाला वाटलं आम्ही त्यांचा ऊस चोरू म्हणून ते तसं म्हणत असतील. मग आम्ही पण नाय काय पुढे गेलो. असंच पुढे जात असताना अचानक आम्ही थांबलो. समोरून सुई करत काहीतरी पाण्यामध्ये गेले. आम्हाला वाटलं साप, पण पलीकडच्या माणसामुळे कळालं की मगर होती. आणि एवढा वेळ तो आम्हाला तेच सांगत होता की तो अजूनही आम्हाला सांगत होता पळा तिकडून. पण आमच्या चरबी कमी नव्हती. तेव्हा मगरीने जेव्हा थोडं पुढे जाऊन तोंड वर काढलं तेव्हा मी बरोबर तिच्या डोक्यात फेकून दगड मारला आणि
ओरडलो, तुझ्या बाचं काय उगाच खाल्लं होय तू आम्हाला खाणार? मला वाटलं पाण्यातून ती कशी येते, पण तिला बावरचं बोललेलं पटलं नाही बहुतेक आणि ती माघारी फिरली. लक्षात आल्यावर आमची असली फाटलेली गेली की नेहमी शिव्या घालणारा किरण्या हनुमान चालीसा म्हणू लागला. निखिल आणि विड्याने कवाच झाडाची वरची फांदी गाठली. आम्ही तिघे पण पटकन वरती चढलो. मगर एव्हाना झाडाखाली आलेली आणि वरती बघू लागलेली. बहुतेक तिला म्हणायचे होते की आये बाचा फाटली का, आता ये ना समोर, दाखवते तुला. बाकीची सगळीजण मी शेंगा खाल्ल्या नाही, मी फोलपट उचलणार नाही मोडमध्ये होती. पण ऑजनेता मला काहीतरी करणं गरजेचं होतं म्हणून मी झाडाची पाने तोडून त्या मगरीच्या अंगावरती टाकली. ती आणखीन चिडली. मगरी डाव कसं काय धरत असेल बरं. अशा प्रसंगी पण किरण्याला काहीतरी सुचत होते. अरे सापाची मावशी ना ती, सापाला तिनेच तर शिकवलंय डूख धरायला. अशा प्रसंगी माझं एवढं डोकं चाललंय बघून सगळेच माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होते. आमच्या उंचीपेक्षा जास्त आकाराच्या मगरीबरोबर 2 हात करणं टाळून झाडाच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये शिरलो. पहिली बेल वाजायला अजून 5 मिनिटे शिल्लक होती. मगरीला चिडवून आम्ही माघारी परतलो. पोहोचेपर्यंत वर्ग सुरू झाला होता. पळून पळून सगळेच घामाघूम झाले होते. सरांनी आत येऊ का विचारल्यावर सरांनी कुठे होता रे असं विचारलं. सगळे माझ्याकडे बघायला लागले. आम्ही म्हणजे उत्तर मी देणं उपस्थित होतं. पहिल्या बाकावर बसलेल्या झिपरीच्या वहीवर मिल्खाचा फोटो होता. मी लगेच म्हणालो, सर रनिंग प्रॅक्टिस करत होतो. तुमच्या आशीर्वादाने यावेळी आपल्याच वर्गातला पहिला नंबर येणार म्हणून पटकन सरांच्या पाया पडलो. ही माझी जुनी सवय. मोठ्यांना मान दिला की ते आपल्याला किमान 99 चुका तरी माफ होतात. माझी ट्रिक वर्क झाली. सर पाठीवर थोपटत म्हणाले, तुझ्यासारखा विद्यार्थ्याकडून अशीच अपेक्षा आहे मला. उगीचच सरांच्या डोळ्याचा कडा पाणावल्यासारखा दिसला. झालं आम्ही सुटलो. नंतर मगरीला बघितलेली कथा आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण वर्गामध्ये खुलवून सांगितली. त्यात आम्ही तिला कसं मारलं, ती कशी परत आली पासून आम्ही तिला काठावरून मारून कसं परत पाठवलं तोपर्यंत सगळं काही सांगितलं होतं. पुढे जाऊन आम्ही तिथून बागेतल्या गणपतीला कसं जायचं हा शोध लावला. याची इतिहासात कुठेही नोंद नसली तरी हा पराक्रम करणारे पराक्रमी योद्धे आम्हीच होतो. आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.